तर यानंतरची बातमी आहे बुलढाण्यामधून। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या दुकानात घुसून राडा घातला। बुलढाण्यामध्ये जागेच्या जुन्या वादातून हा राडा घालण्यात आला। जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टालेंसह 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। या हाणामारीमध्ये कोयता देखील चालला। घटनेमध्ये 4 ते 5 जण जखमी झालेत। या घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल झालाय। स्वाभिमानी शेतकरी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकारी गजानन सातपुते यांच्या ताब्यात असलेल्या दुकानाचा त्यांनी ताबा घेतला आणि हा ताबा घेण्यासाठी बळजबरीने दुकानात घुसले असता हा राडा झालाय। या घटनेमध्ये महिलांना सुद्धा मारहाण झालेली आहे। तर याच घटनेमध्ये ज्ञानेश्वर टाले जखमी झाले असून त्यांनी तक्रार सुद्धा केली आहे। जखमी गजानन सातपुतेंसह 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। गुंडगिरी कुठपर्यंत चालणार आहे मला सांगा। आणि हे सगळं कशामुळे? तर ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे, चुकीच्या ठरावामुळे। मला फक्त एवढं म्हणायचंय, कारण ग्रामपंचायतनी जर यात लक्ष घातलं असतं तर हे होतच नव्हतं। कारण हे खोटे कागदपत्र त्यांनी बनवले कसे तयार केले? कारण आज इतके 50-60 वर्ष झाले आमच्याकडे जागा आहे ती, आणि अचानक त्यांच्याकडे कशी काय येऊन राहिली? म्हणजे खोटे कागदपत्र करून ते आमच्यावर शिरजोर होऊन राहिले, आम्हाला मारून राहिले। हे बरोबर आहे का? आणि आम्हाला न्याय मिळेल का? मला हे सांगा फक्त तुम्ही। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे। प्रफुल्ल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी राडा घातल्याचं समजते, नेमकं प्रकरण काय आहे? जानवी, मेकर तालुक्यातील डोनगाव या गावामध्ये बाजारपेठेमध्ये असलेल्या या दुकानासंदर्भात हा जो वाद आहे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी सुरू होता। दोन्ही जे गट आहेत ते गट काल या जागेच्या मुद्द्यावरून आमने सामने आले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे बुलढाणा जिल्हाध्यक्ष आहेत ज्ञानेश्वर टाले यांनी काही त्यांच्या टोळकीसह या संपूर्ण दुकानदारावर हल्ला घातला आणि हल्ल्यामध्ये तुफान जो राडा आहे या ठिकाणी झाला। दोन्ही गटातील मंडळी जी आहे जखमी झालेली आहे आणि परस्पर विरोधी तक्रारीवरून जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांच्यावर गुन्हा दाखल झाला। एकूण 10 ते 12 लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील या प्रकरणी दाखल करण्यात आले। गेल्या अनेक महिन्यांपासून हा वाद या ठिकाणी सुरू होता। जागेचा वाद असल्यामुळे हा वाद जो आहे तो विकोपाला गेला आणि त्यातूनच हा राडा जो या ठिकाणी घातला गेला। गंभीर दुखापत देखील या राडा दरम्यान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गंभीर जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे। मात्र सातत्याने हे वाद अनेकदा या ठिकाणी उद्भवत होते आणि हा वाद जो आहे काल सायंकाळ दरम्यान विकोपाला गेल्याचं चित्र जे आहे पाहायला मिळतं। त्यामुळे नेमकं पोलिसांना या संपूर्ण घटनेचं किंवा घडणाऱ्या या संपूर्ण राड्याबद्दल सोयरसूतक नव्हतं का, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो। कारण की हा जो वाद आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे, त्यामुळे पोलिसांकडून देखील यामध्ये दुर्लक्ष केलं गेलं का, असा देखील प्रश्न जानवी या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतोय। जी प्रफुल्ल, अनेक दिवसांपासून हा वाद चालू असल्याचं तुम्ही म्हणता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आता ज्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्याबाबत पोलीस आता कशा पद्धतीने कारवाई करतायत? जानवी, या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक केलेली नाहीये। काल ज्या पद्धतीने हा संपूर्ण राडा झाला होता त्याचे काही व्हिडिओ देखील समोर आले होते। दोन्ही गटातील लोक जखमी असल्यामुळे त्यांना उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या पोलिसांनी तात्काळ दोन्ही गटाच्या तक्रारी घेतल्या आणि त्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल केलेले आहेत। मात्र अद्याप कोणाला या प्रकरणी अटक करण्यात आली नाही। महत्वाचं म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांचं नाव या संपूर्ण राड्यामध्ये समोर येत असल्यामुळे यांना कुणाला अभय मिळत आहे का, असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। कारण की गेल्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं या जिल्हाध्यक्षाच्या वादग्रस्तपणामुळे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा देखील दाखल झाला होता। धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।